म्हणजे एवढे तुम्ही व्यस्त आहात, तरी तुम्ही अजून एक गोष्ट करता, ज्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट वाटला. ते म्हणजे तुम्ही अ, शिक्षणामध्ये जी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणामध्ये तुम्ही खूप कार्य करताय. मला वाटतं तिथे तुमचं योगदान खूप आहे. तर त्याबद्दल सांगा. योगदान खूप आहे असं मी म्हणणार नाही, पण फाउंडेशन एक 15 वर्षापूर्वी मी भाग्यश्री फाउंडेशन चालू केलं. भाग्यश्री माझ्या आईचं नाव, ती आज हयात नाही आहे, पण तिच्या स्मरणार्थ मी ते चालू केलं. आणि भाग्यश्रीचा अर्थ पण असा आहे की तुमच्या भाग्याची श्री. त्यामुळे आईच्या नावाने भाग्यश्री फाउंडेशन हे फाउंडेशन 15 वर्षापूर्वी चालू केलं सुमारे. आणि माझा फाउंडेशनच्या मागचा उद्देश एकदम क्लिअर होता. आपल्याला शिक्षण क्षेत्रात म्हणजे मला ना उद्याचा नागरिक घडवायचा आहे देशाचा, माझ्या परीने जे काय होईल ते. त्यामुळे मला ना एज्युकेशनमध्येच काम करायचं होतं. म्हणून भाग्यश्री फाउंडेशनचं जर तुम्ही लोगो बघितलात तर एज्युकेशन, सपोर्ट, पॉवर आणि विजडम ह्या 4 स्तंभ आहेत त्याला. म्हणजे आपण जर यंग म्हणजे तरुण पिढीला, तरुण म्हणजे शाळेतल्या मुलांना तुम्ही नीट एज्युकेशन दिलं, एज्युकेशनवर मी सांगीन नंतर, एज्युकेशन दिलं, त्या एज्युकेशनसाठी जनरली शब्द अंडर प्रिव्हिलेज असतो, तो शब्द मला मनापासून आवडत नाही. मी म्हणेन दे हॅव अ चॅलेंज इन देअर लाईफ फॉर द बेसिक नीड्स. त्या ते मुलांना. सो तो जो त्यांचा चॅलेंज आहे शिक्षणाचा, त्याच्यासाठी फाउंडेशन सपोर्ट करेल त्यांना. मग ते एज्युकेट झालं, ती मुलं एज्युकेट नीट झाली की त्यांच्यामध्ये एक ताकद येईल. दॅट इज पॉवर, सेल्फ कॉन्फिडन्सची ताकद. एज्युकेशन आणि मग पॉवर. हां, एज्युकेशनसाठी सपोर्ट फाउंडेशन करणार. मग ते एज्युकेट झाल्यानंतर त्यांच्या क्षमता येईल. दॅट इज पॉवर. आणि एकदा क्षमता आली ना की तुमचं विजडम वाढून जातं. दृष्टिकोन आहे ना जीवनाचा बदलतो, तो टोटली बदलतो. आणि एज्युकेशन माझ्या दृष्टीने इट इज नॉट ओनली ते फक्त शालेय एज्युकेशन नाही मला म्हणायचं, पुस्तकी एज्युकेशन नाही. गणितात किती मार्क मिळवले, भाषेमध्ये प्रावीण्य, तो एक भाग झाला. एज्युकेशन म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला जाणीव असणं सगळ्या गोष्टींची, जागरूकता. ह्याच्या दृष्टीने आपण एक मोहीम चालवतो, सक्षम नागरिक मोहीम. तर ही आपण स्टेट गव्हर्नमेंटबरोबर, आपल्या राज्य सरकारबरोबर मिळून सगळ्या जिल्हा परिषद शाळा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा इथे आपण ही मोहीम चालवतो. त्या मोहिमेमध्ये सक्षम नागरिक मोहीम म्हणजे काय, उद्याचा नागरिक मला सक्षम करायचा आहे. तर उद्याचा नागरिक मी कधी सक्षम करू शकतो, तर तो आत्ता ज्या शालेय वयात आहे त्यालाच आपण घडवू शकतो, त्यालाच आपण नीट शिस्त लावू शकतो, त्यालाच आपण सेल्फ डिसिप्लिन शिकवू शकतो. तर हा जो आहे तो आम्ही सक्षम नागरिक मोहीम ही आम्ही मोहीम चालवतो. आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक. रोजनिशी. हां, रोजनिशीमध्ये शिक्षकांचं आपण ट्रेनिंग घेतो. आणि त्या शिक्षकांना आपण मुलांकडून रोजनिशी लिहून घ्या. साधी गोष्ट एकदम. रोजनिशीमध्ये डायरी लिहिणं, जर्नलिंग सध्याच्या ह्याच्यात म्हणतात. हां, ते त्यांच्याकडून लिहून घेणं. तर जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं तेव्हा ते म्हणाले की अरे रोजनिशी म्हणजे काय लिहून घ्यायचं, आज हे शाळेतलं 5वीतलं 6वीतलं मूल काय लिहिणार. आणि हा वयोगट कुठला, म्हणजे कुठल्या इयत्तेपासून कुठल्या इयत्तेपर्यंत? एक साधारण 5वी ते 8वी ते 9वी त्याच्या ह्याच वयोगटात आपण कॉन्सन्ट्रेट करतो. कारण का तेव्हाच मूल घडत असतं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्या रोजनिशीमध्ये सुरुवाती आपण ट्रेनिंगला असं सांगतो शिक्षकांना, तुम्ही काही लिहून घ्या. म्हणजे तू शाळेतून येताना मित्राबरोबर काय केलंस बाबा, कुठे गोळी घेतलीस लिमलेटची किंवा काय केलंस, हे तू लिहून काढ. मग हे जेव्हा शिक्षक त्यांच्याकडून लिहून घ्यायला लागले
तेव्हा आज शिक्षक सांगतात आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं मुलांबरोबर की ते आज व्यक्त होतात आमच्याकडे. आणि तोच आपला फाउंडेशनचा उद्देश आहे की मुलांनी कुणाकडे तरी व्यक्त व्हावं. कारण का ते ज्या चॅलेंजिंग सिच्युएशनमधून येतात, त्यांचे आईवडील अशिक्षित असतात, वडील व्यसनी असतील, काय असेल, या सगळ्या गोष्टीतून ती मुलं येतात. तर त्यांना कोणतरी एक मित्र कम गुरु असं त्यांना तो शिक्षक बनून जातो. पण म्हणजे ह्याच्यामागे संकल्पना अशी आहे की ती रोजनिशीमध्ये रोज मुलांनी काहीही लिहायचं, व्यक्त करायचं. काही म्हणजे हल्ली आपण जे म्हणतो की एक्सप्रेशन थांबलंय, येस, भावना, येस, काय वाटतंय ते सगळं ते उतरवतात त्याच्यात. सगळं होतं. आणि मग ती वही जाते शिक्षकांकडे. मग ते शिक्षक वाचून त्याप्रमाणे त्यांना त्यांच्याशी संवाद साधतात. हा, त्याच्यामुळे ना शिक्षकाला त्याच्या घरी काय आहे ते समजतं. म्हणजे तो ना लिहिताना लिहितो, मला आज आईनी मी आज काय गोड मी काय गोड खाण्यासाठी हट्ट केला पण मला आईने दिला नाही, आईने धपाटा मारला. मग ह्याला कळलं अरे हा कुठल्या बॅकग्राऊंडवरून येतो. या शिक्षकांना कळतं त्यांच्या घरी काय चाललं. तरच आपल्याला जर मुलाला घडवायचं आहे ना, त्याला बॅकग्राऊंड आपल्याला समजणं गरजेचं आहे. नुसतं लेक्चर देऊन नाही होणार ना, त्याला कसली गरज आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्या ह्याने तो प्रकल्प आपण चालवतो. आणि हे तुम्ही शिक्षकांना शिकवता? हो, शिक्षकांना ट्रेनिंग देतो. शिक्षकांना शिकवणं ते ऑलरेडी आहेत, त्यांना एक त्या टाईपचं ट्रेनिंग की तुम्ही कसं करा, तुम्ही कसं घ्या. म्हणजे कारण का त्यांनाही काही काही गोष्टी माहिती नसतात. म्हणजे तर हे आपण शिक्षकांना सांगतो आणि त्यांच्याच सहकार्यामुळे हे सगळं चालतं. आपण फक्त एक दिशा दाखवतो, ते करतच असतात. त्यांचं प्रचंड सहकार्य असल्यामुळे हे होतं असे. आणि छान त्यांचं नातं निर्माण होत असेल ना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. तेच महत्त्वाचं आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही चॅनलवर जा आणि या क्लिप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.